नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उन्हाळा चालू झालेला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये नेहमीच आपल्याला थंड थंडगार खाण्याचं मन होत असतं. अशा वेळेस बाहेर अशी घंटी वाजली की कुल्फीवाला येतो. पूर्वी यायचा जेव्हा आपण लहान होतो तेव्हा, आणि ती आठवण येते. आज आपण आपल्या मुलांसाठी घरीच एकदम दाणेदार मलई कुल्फी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी घेतलेले 2 लिटर म्हशीचं दूध घेतलेले. सगळ्यात पहिलं आपल्याला मलई कुल्फी बनवताना म्हशीचं दूध आपल्याला गरम करून घ्यायचं, गरम चांगलं उकळून घ्यायचं आणि ते 1 दिवस फ्रीजमध्ये आपल्याला थंड करायला ठेवायचं. म्हणजे दुधावरती जी मलई येते त्याच मलईपासून आज आपण इथे कुल्फी बनवून घेणार आहे. आता मी 1 दिवस अगोदर 2 लिटर म्हशीचं दूध आणलं, चांगलं तापवलं, गार झाले, फ्रीजमध्ये 1 रात्रभर ठेवलं. वरती बघू शकता ही मलई किती दाटसर अशी साई आलेली आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला कुल्फी करायला घेताना ही दुधावरची साई सकट आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचं आणि दुधाला 1 उकळी येऊन द्यायची. आता दाणेदार मलई कुल्फी आपल्याला काजू बदाम घालून बनवायची, ज्यामुळे त्याची चव खूप छान लागते. तर इथे मी 15-20 काजू आणि 10-15 बदाम असे मी इथे भिजत घातलं होतं. 3-4 तास आपल्याला भिजत घालायचं. बदामावरची जी साल असते ती काढून घ्यायची आणि नंतर मिक्सरला आपल्याला थोडंसं दूध घालून याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. तर इथे बघू शकता एकदम पिठासारखी आपली ही पेस्ट इथे बनून तयार झालेली. आता इथे दुधाला उकळी आली आणि थोडंसं दूध आटलं गेलं की मग आपल्याला यामध्ये जी आपण काजू बदामची पेस्ट करून घेतलेली ती यामध्ये घालून घ्यायची. आता 2 लिटर दूध आहे, त्यामुळे आपल्याला 2 लिटरचं 1 लिटर होईपर्यंत हे चांगलं आटून घ्यायचं. म्हणजे जसा बासुंदीचा बेस घट्टसर असतो अगदी तसंच आपल्याला हा कुल्फीसाठीचा जो दुधाचा बेस आहे तो सुद्धा तसाच आपल्याला घट्टसर लागणार आहे. आता थोडं दूध आटल्याच्या नंतर त्यामध्ये आपण घालून घेतलेले काजू बदामची पेस्ट घालून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये काहीही घालायचं नाही आहे. ना दुधाची पावडर घालायची आहे, ना कॉर्न पावडर घालायची, काही घालायचं नाही आहे. फक्त ही पेस्टच आपला दाणेदार आणि रवळसर असं टेक्स्चर आपल्या कुल्फीला येणार आहे. त्यानंतर परत एकदा पेस्ट घालून घेतली की उकळी काढून घ्यायची 1 आणि मग त्यामध्ये साखर घालायची. आता काय असतं माहिती आहे का, आपण साखर नेहमीसारखं घालतो, पण थंड पदार्थामध्ये साखरेचं प्रमाण जरासं जास्त असतं. कारण एखादा पदार्थ थंड झाला की तो गोडीला कमी लागतो. त्यामुळे थोडीशी साखर यामध्ये जास्त घालायची, जेणेकरून कुल्फी चांगली गोड लागेल. आणि इथे आता आपल्याला हे आटवून द्यायचं जोपर्यंत बासुंदीसारखा याचा घट्टसरपणा होत नाही तोपर्यंत. मग जेव्हा आपलं दूध आटलं गेलं आणि आपल्याला वाटलं की आता घट्टसरपणा व्यवस्थित आलेला आहे, तर यामध्ये केशर घालून घ्यायचं. तुमच्याकडे केशर नसेल तर काहीच हरकत नाही, नाही घातलं तरी चालेल, पण विलायची पावडर मात्र यामध्ये आवर्जून घालायची. तर मी इथे केशर घातल्याच्या नंतर अर्धा चमचा विलायची पावडर यामध्ये घालून घेतलेले. व्यवस्थित चांगलं दूध आपल्याला परत एकदा हलवून या पद्धतीने घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला 2-3 मिनटं मोठ्या गॅसवरती उकळून द्यायचं. म्हणजे विलायचीचा जो स्वाद आहे तो त्यामध्ये उतरला पाहिजे. आता यापेक्षा जास्त आपल्याला अजिबात आटवायचं नाही आहे, नाहीतर आपला जो बेस आहे तो खूप घट्ट होईल. गार झाल्याच्या नंतर यामध्ये मी बारीक काजू, 2 बदाम आणि 2 पिस्त्याचे बारीक बारीक असे काप केलेले आणि ते यामध्ये घालून घेतलेले. आता थंड झाल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता किती छान असा याचा घट्टसर दाटसरपणा आलेला आहे. आता इथे कुल्फीचा साचा घ्यायचा आहे. तुमच्याकडे कुल्फीचा साचा नसेल तर जे प्लॅस्टिकचे कप भेटतात त्यामध्ये पण तुम्ही करू शकता, किंवा एखाद्या भांड्यामध्ये नॉर्मलमध्ये पण तुम्ही कुल्फी सेट करायला ठेवू शकता. पण आपण कुल्फीच बनवतोय त्यामुळे आपण कुल्फीचा साचा इथे वापरलेला आहे. त्यामध्ये कुल्फी भरून घ्यायचा, इथे बेस भरून घ्यायचा कुल्फीचा आणि झाकण घट्टसर लावून घ्यायचं. 1 रात्रभर तरी आपल्याला हे फ्रीजरमध्ये कुल्फी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची. तर इथे मी भरून घेतलेले आहे. अजून माझा बेस जो आहे तो उरलेला आहे, पण इथे मी 6
माझ्या कुल्फ्या इथे मी भरून घेतलेल्या आहे. एका भांड्यामध्ये आपल्याला हे साचे व्यवस्थित उभे करून ठेवायचे आणि फ्रीजरला एक रात्रभर आपल्याला इथे ठेवून द्यायचं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे बघू शकता, आपण काल रात्री हे भरून ठेवला होता कुल्फीचा बेस, तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण इथे आता बघतोय की आपली कुल्फी कशी झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. आता साच्यातून कुल्फी काढण्याच्या अगोदर फक्त थोडा वेळ म्हणजे 2-3 सेकंदच आपल्याला पाण्यामध्ये हा साचा असा धरायचा, हातावरती व्यवस्थित चोळून घ्यायचा आणि मग जी कुल्फीची काडी असते, आईस्क्रीमची काडी, ती यामध्ये घालून व्यवस्थित कुल्फी काढून घ्यायची. तर बघू शकता किती छान दाणेदार मस्त अशी आपली कुल्फी बनवून तयार झालेली आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, विकतची घेण्यापेक्षा घरी बनवलं तर मुलंच काय मोठेसुद्धा एन्जॉय करू शकतात. मनाला शांतता भेटते, पोटाला थंडावा भेटतो आणि सगळेजण मिळून मिसळून हा आनंद लुटतात. तर अशा पद्धतीने आज आपण उन्हाळ्याविषयी थंड थंडगार अशी बाहेर कुल्फीवाल्याकडे मिळणारी आज आपण इथे रवाळ दाणेदार अशी बदाम काजूची मलाई कुल्फी इथे बनवून घेतलेली. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा आणि परत एकदा सांगते, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा. चला परत अशाच रेसिपी बरोबर